काय क्वेश्चन आहे बाल, बोर्डवर लक्ष असेल. विजय लिमिटेड इश्यूड 40,000 इक्विटी शेअर. लाईन सापडली. अजून द कंपनी रिसिव्ड 50,000 इक्विटी शेअर्स. कंपनीला ऍप्लिकेशन किती मिळाले? 50,000. म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन आहे. ही लाईन इम्पॉर्टंट आहे. द शेअर्स ऑफ द अलॉटमेंट ऑफ शेअर्स वॉज मेड ऑन प्रोराटा बेसिस. म्हणजे काय, कोण सांगेल? आपण लर्न केलंय प्रोराटा म्हणजे काय? एक्स्ट्राचे, म्हणजे जे ओव्हर सबस्क्रिप्शनची जी काही अमाऊंट आहे ती कुठे ऍडजस्ट करायची? अलॉटमेंटला. म्हणजे काल आपण जो क्वेश्चन घेतला त्याच्यात जी रिजेक्टेड आणि रिफंडेडची एंट्री आहे ती आज काही घ्यायची नाहीये. आज ते आपल्याला ऍडजस्ट करायची आहे. बरोबर. पहिली एंट्री समजावून घ्या आणि मग लिहायला वेळ देतो. कालच्याच पद्धतीने पहिली एंट्री बँक अकाउंट डेबिट, पुढे क्रेडिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट, टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. एकूण किती ऍप्लिकेशन रिसिव्ह झालेत? भालेराव 50,000. इथे दिलंय की नाही? रिसिव्ड 50,000 इक्विटी शेअर्स ऍप्लिकेशन. सापडलं? एकूण किती ऍप्लिकेशन आहेत? 50,000. करेक्ट. मग इथे एका ऍप्लिकेशनला किती रुपये ड्यू दिलेत? 2 रुपये. मग 50,000 ला आपल्याला एकूण किती मिळतील? 1 लाख. 1 लाखचं डेबिट, 1 लाखचं क्रेडिट. नॅरेशन being 50,000 ऍप्लिकेशन्स रिसिव्ड. बरोबर ना? being 50,000 ऍप्लिकेशन्स रिसिव्ड. आता दुसरी एंट्री आपल्याला करायची आहे ट्रान्सफर केल्याची. आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर आउट ऑफ 50,000 40,000 आउट ऑफ 50,000 50,000पैकी आपल्याला किती शेअर इश्यू करायचे? 40,000. म्हणजे तितका मनी कॅपिटलला ट्रान्सफर होईल. आणि आजच्या क्वेश्चन मध्ये शब्द आलेला आहे प्रो राटा बेसिस. याचा अर्थ वरचे जे 10,000 आहेत ते कुठे ट्रान्सफर होतील? अलॉटमेंटला. करेक्ट ना? 40,000 चे पैसे कॅपिटलला ट्रान्सफर होतील आणि 10,000 चे पैसे कुठे ट्रान्सफर होतील? अलॉटमेंटला. मग आपल्याला ऍडजस्टेड आणि सगळीच एंट्री एकत्र घ्यायची. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट 1 लाख. पुढे क्रेडिट द्यायचं टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. कॅपिटलला कुठले पैसे पाठवायचे? सगळेच का जे इश्यू केलेत ते? मग आपण इश्यू किती करतोय आज? 40,000. मग 40,000 इंटू 2 म्हणजे इकडे क्रेडिट येईल 80,000चं. बरोबर ना? आणि जो एक्स्ट्रा मनी आहे तो कुठे टाकायचा? टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट, टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. किती येणार आहे तो ओव्हरपेड मनी? 20,000. करेक्ट. हा हिशोब कळालाय का सगळ्यांना? ही कशी घेतली अमाऊंट आपण? इश्यू किती केलेत? 40,000. मग 40,000 इंटू 2 आपल्याला ऍप्लिकेशन किती रिसिव्ह झाले होते? 50,000. त्यातले इश्यू केले 40,000 म्हणजे एक्सेस किती उरलेत? 10,000. मग 10,000 इंटू 2 म्हणून किती आले? 20,000. कन्सेप्ट कळाली आहे का? नॅरेशन being application money on 40,000 shares transferred to capital and excess application money adjusted against अलॉटमेंट ड्यूज. आणि एक्सेस ऍप्लिकेशन मध्ये कुठे ऍडजस्ट केला आपण? अलॉटमेंटला. काही डाऊट? पुढे इथे अलॉटमेंटला ड्यू किती रुपये दिलेत? 3. आपण किती शेअर इश्यू केलेत? 40,000. मग आता अलॉटमेंट ड्यू ची एंट्री घेणार आपण. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट
पुढे क्रेडिट असेल टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. टोटल अमाऊंट किती येणार 1,20,000 आणि 1,20,000. मला विचार करून उत्तर द्याल. आता आपण 1,20,000 ड्यू केलेत तर अलॉटमेंट मनी रिसीव्ह किती होईल. बिंग अलॉटमेंट मनी रिसीव्ड नाही सॉरी ड्यू ॲट रुपीज 3 पर शेअर. माझा क्वेश्चन आहे अलॉटमेंट मनी रिसीव्ह किती होईल 1 लाख. पण तुम्हाला आठवतं का इथे आपण एक्सेस ऍडजस्ट केलेत म्हणून आपण किती ऍडजस्ट केले होते 20,000 ऍडजस्ट केले होते ना. म्हणजे समोरची पार्टी किती देईल 1,20,000 का फक्त 1 लाख. फक्त 1 लाख. ते 10,000 एक्स्ट्रा ऍप्लिकेशन ऍडजस्ट केले होते. आठवलं का. का आठवलं. आपल्याला इथे काय शब्द आलेला होता अलॉटमेंट ऑफ शेअर मेड ऑन प्रो राटा बेसिस. आपण असं लर्न केलंय जेव्हा प्रो राटा येतं तेव्हा एक्सेस ऍप्लिकेशन मनी हा अलॉटमेंटला किंवा त्याच्या पुढच्या स्टेपला ऍडजस्ट केला जातो. बरोबर ना. मग आपल्याकडे एक्सेस ऍप्लिकेशन मनी किती होता 20,000. तो आता आपण इथे ऍडजस्ट करणार. म्हणजे समोरची पार्टी आता आपल्याला उरलेलेच पैसे देईल ना. मग आता त्याची एंट्री आपल्याला घ्यावी लागेल. बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट पुढे क्रेडिट असणार आहे टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट आणि अमाऊंट किती येईल फक्त 1 लाख. ही कन्सेप्ट कळाली का. किंवा इन अदर वर्ड्स आपण कालही पाहिलंय आणि मागच्या वर्षी पण पाहिलंय जेवढे डेबिट तेवढंच क्रेडिट ना रे. ऑब्झर्व करा इकडे अलॉटमेंटला डेबिट किती आलं. मग जर डेबिट 1,20,000 आहे इकडे तुम्ही ऑलरेडी क्रेडिट देऊन ठेवलेलं आहे. आधीच क्रेडिट किती दिलंय 20,000चं. मग आता जेवढं डेबिट तेवढंच क्रेडिट ना. तर क्रेडिट साईडला किती रिमेनिंग राहील 20 का फक्त 1 लाख. फक्त 1 लाख. डेबिटची जेवढी बेरीज आहे तेवढीच बेरीज कुठली पाहिजे क्रेडिटची. इकडे अलॉटमेंटला क्रेडिट 20 आहे तर इकडे पण अलॉटमेंटला क्रेडिट किती पाहिजे 1 लाख. म्हणजे हे 1 लाख आणि हे 20,000 म्हणजे टोटल क्रेडिट किती पडलं 120 आणि डेबिट पण किती पडलं 120. तेव्हाच ते मॅच होईल. नॅरेशन बिंग बॅलन्स अलॉटमेंट मनी रिसीव्ड, बिंग बॅलन्स अलॉटमेंट मनी रिसीव्ड. बरं इथपर्यंत काही डाऊट. मला वाटतं सगळ्या एंट्री रोजच्याच प्रमाणे चालल्या आहेत. करेक्ट ना. आता याच्यानंतर एंट्री घ्यायची आपल्याला फर्स्ट कॉल ड्यूची. फर्स्ट कॉलला ड्यू किती रुपीज आहेत 3. मग फर्स्ट कॉल ड्यूची एंट्री घेणार आपण. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. परत अमाऊंट तीच येणार 1,20,000. पुढे क्रेडिट असेल टू इक्विटी शेअर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. सेम अमाऊंट येईल 1,20,000. नॅरेशन बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू, बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू ॲट रुपीज 3 पर शेअर. काही डाऊट. परफेक्ट. आज इथे थोडंसं वेगळं आहे. कॉल्स वेअर मेड अँड ऑल्सो रिसीव्ड एक्सेप्ट राजा होल्डिंग 1,000 शेअर फेल टू पे. काय म्हटलंय बोथ द कॉल. त्याने कुठे कुठे पैसे नाही दिले फक्त फायनल कॉलला का दोन्ही कॉलला. म्हणजे फर्स्ट कॉलला पण नाही दिले आणि फायनल कॉलला पण नाही दिले. कालचं आठवतं का जिकडे पैसे बुडाले तिकडे आपण कॉल्स इन एरियर्स नाव टाकलं होतं. आज कॉल्स इन एरियर्स कुठे येईल एकाच ठिकाणी का दोन्ही ठिकाणी. मग आता आपल्याला पुढची एंट्री घ्यायची आहे नंबर 6 ची. बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट. अजून एक डेबिट पडेल कॉल्स इन एरियर्स अकाउंट डेबिट, कॉल्स इन एरियर्स अकाउंट डेबिट. पुढे क्रेडिट पडेल टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, टू इक्विटी शेअर
फर्स्ट कॉल अकाउंट, जेवढं डेबिट तेवढंच क्रेडिट, म्हणजे क्रेडिट पण कितीचं 1,20,000चं, बरोबर. आता हा जो होता राजा, त्याच्याकडे किती शेअर आहेत, होल्डिंग 1,000 शेअर म्हटलंय. आपण फर्स्ट कॉलला ड्यू किती केले आहेत आता, 3 रुपीज. मग 1,000 गुणिले 3 म्हणजे त्याने इथे आपले बुडवले किती, 3,000, म्हणजे उरलेले मिळालेत ना 1,17,000. कन्सेप्ट कळाली का, हो का नाही, डोक्यावरून जात नाहीये ना. नॅरेशन being first call money received except on 1,000 shares, except on 1,000 shares. काही डाऊट. आता याच्यानंतर आपल्याला फायनल कॉल ड्यू करायचा आहे आणि फायनल कॉल रिसीव्ह करायचा आहे. फायनल कॉल ड्यू किती रुपीज आहे, 2 रुपीज. आपण किती शेअर इश्यू केलेत, 40,000. मग 40,000 इंटू 2 म्हणजे ड्यू किती रुपीज होईल, 80,000 होईल ड्यू. मग मी एंट्री घेतोय पुढे, नंबर 7, इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट 80,000, पुढे क्रेडिट असेल टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 80,000. याचं नॅरेशन येईल, being फायनल कॉल ड्यू ॲट ₹2 पर शेअर, बरोबर. या बंधूच्या बाबत काय दिलेलं होतं, राजा होल्डिंग 1,000 शेअर फेल टू पे बोथ द कॉल म्हटलंय. त्याने बोथ द कॉल म्हणजे त्याने फायनल कॉलला पण पेमेंट नाही केलं. त्याच्याकडे किती शेअर आहेत, होल्डिंग किती म्हटलंय, 1,000 शेअर. एका शेअरला आपण ड्यू किती करतोय, 2 रुपीज. म्हणजे त्याने आता इथे आपले किती नाही पैसे दिले, 2,000 रुपये त्याने दिले नाहीत. आपण टोटल ड्यू किती केलाय, 80 पैकी त्याने 2,000 नाही दिले, म्हणजे आपल्याला उरलेले मिळालेत ना. मग रिसिव्हची एंट्री घ्यायची आपल्याला, बँक अकाउंट डेबिट 78,000, calls in arrears account debit 2,000, पुढे क्रेडिट असेल टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 80,000. नॅरेशन being फायनल कॉल मनी रिसीव्ड except on 1,000 shares. काही डाऊट. मला वाटतं इतका पार्ट हा आपला रोजच्याच सारखा आहे, हो ना. आज बदल कुठे झाला की त्याचे एरियर आलेले होते, ते कालपर्यंत फक्त फायनल कॉलला यायचे, आता एरियर कुठे आलेत, बोथ द कॉलला आलेले आहेत, बरोबर. आता आपल्याला लास्ट एंट्री आज नवीन पाहिजे, ही शेअर्स वेअर फॉरफिटेड आफ्टर सेकंड कॉल. त्याचे शेअर त्यांनी काय केले, फॉरफिट केले आफ्टर सेकंड कॉल. तुम्ही आधी बोर्डवरचं एवढं कंप्लीट करा, मग ती एंट्री तुम्हाला सांगतो. लक्ष द्याल, लास्ट पार्ट मध्ये इथे असं दिलं होतं, ही शेअर्स वेअर फॉरफिटेड आफ्टर सेकंड कॉल. लाईट सापडली, त्याचे शेअर फॉरफिट केले. आता आपल्याला आज नवीन एंट्री घ्यायची आहे फॉरफिचरची, एंट्री नंबर 9. शेअर फॉरफिट करतोय त्याची जर्नल एंट्री होणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, पुढे क्रेडिट असेल टू कॉल्स इन एरियर्स अकाउंट, आणि अजून एक क्रेडिट असेल टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट. हा जो माणूस होता याचं नाव जे धीरज आहे, राजा होता. राजाकडे किती शेअर होते, 1,000 शेअर होते, बरोबर. तुम्हाला बेसिक मध्ये आठवतं का, मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं गोवर्धन, की शेअरना ही एक प्रकारची बिल्डिंग आहे असं सांगितलं होतं.
ही ना एक शेअर्सची बिल्डिंग आहे, ही 1 2 3 4 ही अशी एक शेअर्सची बिल्डिंग तयार होते. ही एक शेअर्सची बिल्डिंग आहे. याच्यामध्ये ऍप्लिकेशनला आपण किती रुपये कॉल केले? 2. अलॉटमेंटला किती कॉल केले? 3. फर्स्ट कॉलला पण 3 आणि फायनल कॉलला पण 2. आता आपण 4 कॉल केलेले आहेत. म्हणजे हा जो शेअर आहे, हा शेअर आता किती रुपीजचा तयार झालाय? ₹10. 10 रुपयाचा पूर्ण शेअर तयार झालेला आहे का? हो का नाही? हे माझं वाक्य खूप महत्वाचं आहे. खरे आज इथे असं दिलेलं आहे आफ्टर सेकंड कॉल. यदा कदाचित इन केस उद्याच्या क्वेश्चन मध्ये असं दिलं आफ्टर फर्स्ट कॉल शेअर फॉरफिट केले तर शेअरची प्राइस किती राहील? 10 का 8 फक्त? काय सांगितलं मी? नीट वाक्य लक्षात राहू द्याल. आता आपण फॉर ऍप्लिकेशन केलं, अलॉटमेंट पण केलं, फर्स्ट कॉल पण केलं आणि फायनल कॉल पण केलं. म्हणजे आपली जी शेअर्सची बिल्डिंग आहे ती 10 रुपयाची तयार झाली का? हो का नाही? म्हणजे आता एका शेअरची प्राइस 10 रुपये झालेली आहे. इकडे असं म्हटलंय त्याचे शेअर आफ्टर सेकंड कॉल फॉरफिट केले. पण जर इन केस उद्याच्या दिवशी असं दिलं आफ्टर फर्स्ट कॉलच शेअर फॉरफिट केले तर शेअर्सची प्राइस तेव्हा किती असेल? 10 का 8? तेव्हा 8 रुपयाच असेल. हे लक्षात घ्या. हळूहळू शेअर तयार होणार ना. शेअरची टोटल व्हॅल्यू 10 रुपीज होती. तुम्ही ऍप्लिकेशनला 2 रुपीज कॉल केले, मग 3, मग 3 आणि मग आता 2, तेव्हा 10 रुपये कंप्लीट झालेत ना. किंवा मी थोड्या वेळापूर्वी पण सांगितलं जेवढं डेबिट तेवढंच क्रेडिट. ही जी पहिली एंट्री होती, ही पहिली एंट्री, याच्यात कॅपिटलला क्रेडिट 2 रुपयाप्रमाणे गेलं का? इथे ऍप्लिकेशन मध्ये बरं का, हे इथे ऍप्लिकेशन मध्ये हे या ठिकाणी इकडे 2 रुपयाचं क्रेडिट पडलं. इकडे कितीचं क्रेडिट पडलं? 3 प्रमाणे. इकडे पण कितीचं क्रेडिट पडलं? 3 प्रमाणे. इकडे कितीचं क्रेडिट पडलं? 2. म्हणून टोटल जेवढं क्रेडिट आहे तेवढंच डेबिट ना. तुम्ही जर क्रेडिट दिलंय 10 रुपीज नुसार तर आता डेबिट पण किती द्यावं लागेल? 10 रुपीज नुसार. कॅपिटलला डेबिट येणार आहे आता 10,000. हे 10,000 कुठून आले? त्याच्याकडे 1,000 शेअर आहेत. 1000 इंटू 10 म्हणून 10 रुपीज. आता त्याने कुठे कुठे आपले पैसे बुडवले? त्याने एकदा इथे बुडवले पाल, हे 3000 सापडले का फर्स्ट कॉलला? आणि हे इथे पण त्याने आपले बुडवले 2000. म्हणजे टोटल एरियर किती आले? 5000. हे कळालं का? इथे किती येईल फॉरफिटेड शेअर्सला? का 5 येईल? जेवढे डेबिट तेवढंच क्रेडिट. इकडे डेबिटला किती रुपये? 10. एरियरला किती गेले? 5. म्हणजे इकडे पण किती उरले? 5. हाऊ कसं काय 5च उरले? अगं हो, परत सांगतोय. तुम्हीच सांगितलं, कोणीतरी म्हटलं आता बारीक आवाजात, पण तरी पण सांगतोय मी कसं काय ते. बोर्डवर लक्ष राहू द्याल. आपला जो शेअर आहे ना तो 10 रुपीजचा शेअर आहे. करेक्ट? आपला शेअर कितीचा आहे? 10 रुपीजचा. याच्यात ऍप्लिकेशनला किती रुपये झाले होते? 2. अलॉटमेंटला किती आले होते? 3. फर्स्ट कॉलला किती आले होते? 3. आणि सेकंड कॉलला किती आले होते? 2. त्या भावड्याने इथे पण पैसे नाही दिले आणि इथे पण नाही दिले. बरोबर की नाही? क्वेश्चन मध्ये दिलंय फेल टू पे बोथ द कॉल. म्हणजे टोटल एरियर्स हे किती आलेत? ₹5 आले का? त्याच्याकडे किती शेअर होते? होल्डिंग 1000 शेअर होते का? होल्डिंग 1000 शेअर्स. मग therefore कॉल्स इन एरियर्स हे किती येतील? 1000 इंटू 5. बरोबर का? म्हणजे टोटल अमाऊंट किती येणार त्याची? 5000. बरोबर आहे? त्याने आपल्याला ऍप्लिकेशनला आणि अलॉटमेंटला पेमेंट केलेलं होतं का? हो. मग त्याने जे आतापर्यंत पेमेंट केलंय ते पैसे काय? जप्त. ते कुठे जप्त होतील? फॉरफिटेड शेअर्स मध्ये. त्याने आतापर्यंत किती पेमेंट केलं आपल्याला? 5 रुपीज. म्हणजे त्याने आतापर्यंत किती पेड केले? 5000. ते जप्त. मी सोप्या शब्दात काय सांगितलं, या जर आपण वरच्या एंट्री चेक केल्या, या वरच्या एंट्री, तर या पहिल्या एंट्रीत इथे या ठिकाणी इथे
इथे फर्स्ट कॉलला या ठिकाणी फर्स्ट कॉल मध्ये एरियर किती रुपीज आले 3000. इकडे एरियर किती आले मग जेवढं डेबिट तेवढंच क्रेडिट ना. टोटल एरियरला डेबिट किती आलं 5000. मग जर एरियरला डेबिट 5000चं आहे तर आता क्रेडिट पण किती द्यावं लागेल 5000चं. कळालं का. तुम्ही कसा हिशोब खा असा खा असा खा कसंही खा आन्सर तेच येणार आहे. साधं सोपं. आन्सर सोडवताना जेवढे एरियर आले त्याची टोटल करायची ती टोटल इकडे क्रेडिटला टाकून द्यायची आणि बॅलन्सिंग फिगर कुठे घ्यायची फॉरफिटेड शेअर्सला. बॅलन्सिंग फिगर कुठे येणार आहे फॉरफिटेड शेअर्सला. परफेक्टली क्लिअर. नॅरेशन घेऊयात. being 1000 shares forfeited due to non-payment of call money. कॉल मनी पेड केला नाही म्हणून त्याचे शेअर्स आपण काय केलेत फॉरफिट केलेत. कन्सेप्ट कळाली. आता इथून पुढे रोज लक्षात राहील फॉरफिचर म्हटलं की एंट्री हीच करायची. कॅपिटलला डेबिट द्यायचं एरियरला क्रेडिट द्यायचं आणि बॅलन्सिंग फिगर कुठे जाईल फॉरफिटेड शेअर्सला. आता याच्यानंतर काय होईल जरा एक मिनिट लक्ष द्या. आता आपण त्याचे शेअर फॉरफिट केले. आता कंपनी हे जे फॉरफिटेड शेअर्स आहेत हे दुसरे कोणाला तरी रिइश्यू करते. म्हणजे याच्यानंतर एक एंट्री रिइश्यूची आणखीन एक लास्ट एंट्री आहे. अशा एकूण किती एंट्री बाकी आहेत अजून शिकवायच्या मला 2 की मग माझं सगळं टीचिंग संपेल. टीचिंग म्हणजे जो बेस पार्ट आहे तो सगळा संपेल. बेसिक पार्ट सगळा संपून जाईल. मग आपण या चॅप्टरचे जे बरेच प्रॉब्लेम आहेत ते दररोज बरेच प्रॉब्लेम घेत राहूयात आपण. राहील लक्षात. चला कंप्लीट करा एवढं मग नंतर पाहूयात बाकीचा पार्ट.